नेत्र दीपक सोहळा होता, डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा होता. केवढा उदर, केवढा जिव्हाळा तुमचा, ज्ञानेश्वरीबद्दल तुमची केवढी त्या ठिकाणी निष्ठा हे त्याच्यातून दिसत होतं. ज्यांनी व्यासपीठ त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं चालवलं ते श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य कोरडे महाराज. महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी हा सोहळा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आपण भाग्यवान आहात की आपण तो सोहळा याची देही याची डोळा त्या ठिकाणी पाहिला आणि मलाही 2 मिनिटं का होईना ते पाहण्याचं सद्भाग्य लाभलं. परी माझे दैवा पार नाही, परी माझे दैवा पार नाही, परी माझे दैवा पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांचे सेवान, परी माझे दैवा पार नाही. याला भाग्य लागतं. भाग्यानाम बहुजन्मानाम म्हटलेलं आहे. बहुत सुकृताची जोडी पूर्वी जन्मी होता ठेवा, तिळ तिळ पुण्य साचा पडे. किंवा नामदेवरायांच्याच भाषेत जन्मोजन्मिया बहु पुण्य केले, जन्मोजन्मिया जन्मोजन्मिया बहु पुण्य केले, जन्मोजन्मिया. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मिया बहु पुण्य केले, जन्मोजन्मिया बहु पुण्य केले, जन्मोजन्मिया. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मिया. अनेक जन्माची पुण्य सामग्री माय बाप होय. ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी. ज्ञानेश्वरीचं नाव ज्ञानेश्वरी नाही आहे, ज्ञानेश्वरीचं नाव भावार्थ दीपिका आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानाची ईश्वरी किंवा ईश्वरी ज्ञानाची शिदोरी ती ज्ञानेश्वरी आहे. ज्याच्यात भगवंतानं अतिगुह्यतम त्या ठिकाणी शास्त्र सांगून ठेवलं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद या सगळ्यांचं सार ज्याच्यात ओतलं ती ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे. काय नाही ज्ञानेश्वरीत माय बापो, काय नाही. 9000 ओव्यांमध्ये 4500 दृष्टांत ज्ञानोबरायांनी घालून ठेवले. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांची माय आहे आणि आमच्या मायेला इतकं दूध आहे की आम्हाला थैलीच्या दुधाची गरजच पडत नाही. वरच्या दुधाची गरज कोणाला? ज्याच्या मायेला दूध कमी असेल त्याला. शब्द थोडे कटू वाटतात ऐकताना, जड वाटतात ते, पण इलाज नाही, आपली माफी मागून बोलतो. वरच्या दुधाची गरज कोणाला? ज्याच्या आईला दूध कमी आहे त्याला. आमच्या मायेला दूध इतकंय इतकंय की त्याच्यात नुसती मलई 4.5 शिट्ट्या नका वाजवू. शिट्ट्या वाजणं चांगलं नसतं. शिट्टी वाजली की मी डिस्टर्ब होतो. शिट्टी वाजली असं होऊन जाईल ना ते. साऊंड चांगला आहे तुमचा, माणूस बी चांगला आहे. हो माणूस चांगला आहे. साऊंडवाले एवढाले डोळे करतात. फक्त बेस कमी करा, गेन वाढवा थोडासा. माझा देव तुमचं भलं करो. 5चे 25 हो तुमचे. ईश्वरी ज्ञानाची शिदोरी ज्ञानेश्वरी आहे. असे कित्येक शोध आहेत की ते ज्ञानोबरांनी 750 वर्ष अगोदर लावलेले. चित्रपटाचा शोध ज्ञानेश्वरीमध्ये. आपण जो पिक्चर पाहतो त्याचा शोध ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरांनी लावून ठेवलाय. घड्याळाचा शोध ज्ञानोबरांनी लावला. उपवने लावावी ज्याला शे निर्वावी, म्हणजे झाडे लावा झाडे वाचवा आणि पाणी अडवा पाणी जिरवा. तो काळ गेला. आता त्याला अडवा त्याची जिरवा हे सुरू झालं.
ज्ञानेश्वरीमध्ये चित्रपटाचा शोध ज्ञानोबांनी 12व्या शतकात लावला. माऊलींची एक ओवी आहे, मला वाटतं 13व्या अध्यायातली ओवी आहे. अध्याय मागे पुढे होऊ शकतो. स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष, असं ज्ञानोबाराय म्हणतात. स्वमायेचे आडवस्त्र म्हणजे पडदा, लावून एकला खेळवी सूत्र म्हणजे फोकस कॅमेरा, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष, हे ज्ञानोबारायांचे शब्द आहेत. घड्याळाचा शोध उपजेते नाशे ज्ञानोबारायांनी लावला. कित्येक गोष्टी सांगता येतील की तो ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी लावलेला आहे. माझ्या ज्ञानेश्वरी जीवाला ईश्वरी मार्गापर्यंत किंवा ईश्वर पदापर्यंत पोहोचवण्याचं अलौकिक साधन आहे. ज्ञानोबारायांना 4 लेकरं होते. माऊलींना लेकरं 4. मग तुम्ही म्हणाल भोजेकरचं डोकं फिरलं आज. ज्ञानोबारायांनी संसार केला कधी? अहो, ज्ञानोबारायांनी संसार केला नाही, पण संसाराची व्याख्या ज्यांनी 100 वर्षाचा संसार केला, ज्याला कळालं नाही तो संसार ज्ञानोबारायांना वयाच्या 16व्या वर्षी कळाला. काही संसारामध्ये संपले पण संसार कळाला नाही, संसार झाला नाही, संसार होत नाही, संसार होणार नाही, आपल्याकडून तर कदापि शक्य नाही. ज्ञानोबाराय सांगता मी संसारात पडलो नाही, फक्त असं नुसतं पाहिलं होतं. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नेचे चेले जाईल या, स्वप्नेचे जैले जाईल राया, स्वप्नेचे जैले ज्ञानदेव म्हणा पाहता पाहिले, स्वप्नेचे जैले जाईल राया, स्वप्नेचे जैले जाईल राया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नेचे चैले जाईल. हा ज्ञानोबारायांचा एक्सपिरियन्स आहे. कवनाचे मायबाप कवनाचे गणोत, हा सिद्धांत आहे त्याचा. आणि मायबाप ज्ञानोबारायांना 4 लेकर. पुन्हा तिथे चालू मी. एक जीवनमुक्त आहे, एक योगी आहे, एक ज्ञानी आहे, आणि एक माझ्यासारखा अज्ञानी आहे. 4 लेकरांसाठी ज्ञानोबारायांनी प्रॉपर्टी तयार करून ठेवली. जे जीवनमुक्त होते त्यांच्याकरता अमृतानुभवाची निर्मिती केली. जे योगी होते स्वस्ति श्री वटेशु, त्यांच्यासाठी चांगदेव 65 निर्माण केली. जे ज्ञानाचे मुमुक्षु होते त्यांच्यासाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. आणि भोजेकर सारखे जे अडाणी होते त्यांच्यासाठी सर्व मार्ग सुगम हरिपाठ. काय हरिपाठात? 4वेदी जाण साई शास्त्री कारण, 18 ही पुराण हरिसी गाते. ही सगळी सिद्धुरी ज्ञानोबारायांनी आपल्या लेकरांसाठी बनवून ठेवली. 4 लेकर आहे, 4 प्रकारचे लोक आहे. लेकर म्हणजे प्रकारचे लोक सांगतात. तुम्ही आपण सगळे ज्ञानोबारायांचे लेकर आहे. मायबाप, महाराष्ट्रात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ज्ञानोबारायांचं लेकरू आहे, तुकोबारायांचं लेकरू आहे, मुक्ताबाईचं लेकरू आहे. फरक फक्त इतका आहे, जे माळकरी आहे ते सख्खे लेकर आहे आणि बिना माळकरी चुलत आहे. थोडाफार तर गॅप ठेवणंच पडेल ना. गाड्यांवर लिहिलं असतं ना, सुरक्षित अंतर ठेवा, त्यातला प्रकार आहे. विठाला 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 विठाला. ज्यांनी ज्ञानेश्वरीचं संशोधन केलं ते मामासाहेब दांडेकर गुरुवर्य फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. पुण्यात एकदा ज्ञानेश्वरीवरती प्रवचन देताना एका विद्वान श्रोत्याने विचारलं की मामा, तुम्ही आयुष्यभर ज्ञानोबारायांच्या या अभंगामध्ये नामदेवराय मागणी मागतायत. नामदेवराय ज्ञानोबाराय समकालीन संत आहेत. नामदेवराय ज्येष्ठ आहेत.
पण ज्ञानोबराय अधिकारानं त्यांच्या त्या ठिकाणी बरोबरीचे किंवा नामदेवरायांनी दर्शन घ्यावं एवढा अधिकार ज्ञानोबरायांचा आहे. नामदेवराय या अभंगामधून मागणी मागताय भगवंताकडे. काही गोष्टी मागितल्याशिवाय मिळत नाही, काही गोष्टी बिना मागता मिळतात, काही गोष्टी मागूनही मिळत नाही, काही गोष्टी मागितल्याशिवाय मिळत नाही. लेकरू रडल्याशिवाय माय त्याला जवळ घेत नाही. काही गोष्टी मागूनही मिळत नाही, काही गोष्टी मागाव्याच लागतात. भगवंताचं प्रेम आणि भगवंताची कृपा, संतांची कृपा, या दोन गोष्टी भगवंताकडे मागाव्या लागतात. संत कधी मागत नाही आणि जे मागतात ते संत नाही. मग नामदेवराय पराकोटीचे संत आहेत, उच्च कोटीचे संत आहे. ते नामदेवराय मागणी मागताय माय बापो. पण मागायचं कोणाकडे? मांगो उसी से जो दे खुशी से, कहना किसी से. मांगो उसी से जो दे खुशी से. मागितल्यानंतर जो सहज देतो त्याच्याकडे मागायचं असतं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. नाथ बाबा मागणी मागताय, देवा तुझ्याकडे एकच मागणी आहे, प्रेम मागतोय. तुकोबाराय सांगता मी पण प्रेमच मागितलं. गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. नामदेवराया तुम्ही, नामदेवराय सांगता बाबा आम्ही देवाच्या सोबत जेवढे देवाचे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारात मी त्यांच्या सोबत. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. हो जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. किंवा चौयुगाचा भक्तनामा. मी मगाशी बोलून गेलो की नामदेवराय एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रवर्तक आहे. 14 जणांचं कुटुंब आहे. राजा इगो नाही दोघे सासू सुना, दमना माझा ना बापले. 14 जणांचं एकत्र कुटुंब आहे. 14. आता सासू सासरे नवरा बायको 14 महिने तरी एकत्र राहतात का? रामायणाने आम्हाला एकत्र कुटुंब पद्धती शिकवली. रामायणात 4 भाऊ आहे, सगळे एकत्र आहे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, सगळे एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रवर्तक आहे. बरं 4ही भाऊ एकमेकामध्ये गुंतलेले आहेत. सक्का भाऊन पक्का वैरी असा प्रकार नव्हता. प्रत्येक भाऊ एकामेकामध्ये जिव्हाळ्यानं गुंफल्या गेलेला आहे. महाभारतामध्ये जाल तर 5 पांडव एकत्र आहे. कौरव नालायक होते तरी 100 एकत्र होते. काय मी नाही म्हणत, माझा काय अधिकार त्यांना नालायक म्हणायचं. त्यांची माय महान भगवत भक्त होती गांधारी. तुकोबाराय म्हणतात गांधारीच्या पोटी, त्याच्यामुळे बोललो बा, आपला काय अधिकार नव्हता. महाभारतात कौरव 100 आहे तरी एकजुटी नाही. एक बी फुटला नाही महाराज. शेवटपर्यंत, आदल्या रात्रीपर्यंत सुद्धा, महाभारताच्या युद्धाची आदली रात्र. आणि सगळ्यात महत्वाची 30 रात्र असते. सगळ्या उलाढाली त्याच रात्री होतात. विठाला 100 होते. नालायक असतील पण फुटले नाहीत. कौरव एक संघ राहिले, पांडव एक संघ राहिले. काय एकी होती हो त्यांची. धर्मराजाने भिक्षा मागून आणावी आणि कुंती मातेला विचारावं. माय कुंतीने सांगितलं भाऊ आपसात वाटून घ्या.
स्वयंवरामध्ये आज द्रौपदीच जिंकून आणली. धर्म वाटतो तितका सोपा नाही बरं वरतून. महाभारताचं धर्माचं जर चरित्र पूर्ण वाचलं महाभारताचा धर्म लक्षात येतो. द्रौपदीचा सगळ्यात जास्त जीव अर्जुनात होता. द्रौपदीने आयुष्यभर ज्याचा तिरस्कार केला असेल तो युधिष्ठिर आहे. महाभारत बारकाव्याने वाचा. आणि भीमाची बुद्धी लेकरासारखी होती. तब्येतीने जास्त असणारा माणूस जास्त लोड घेत नाही. त्याला काय म्हणतात मराठीत खुशाल चेंडू. टेन्शन घ्यायचं नाही. भीमदादा द्रौपदी भीमावरती विशेष प्रेम करायची कारण भीम निर्मळ मनाचा होता. महाभारतात फार बारकावीत सांगितले, फार गोड सांगितलेलं महाभारत. बायको आज जिंकून आणली स्वयंवरात. धर्मानं काय हुशारी केली. काही लोक हुशार असतात, काही लोक तोंडावर गोड बोलतात पण मागे बरोबर कार्यक्रम लावतात. बोल ना करे बरोबर. काही लोक इतके गोड बोलतात असं वाटतं यांच्याकडे जाऊन आपली पुण्यतिथी आजच करून घेऊ. धर्मानं सांगितलं आई अगं भिक्षा आणली. मला सांगा बायको जिंकून आणल्यावर कोणी असं म्हणेल ग. याने माय कुंभाराच्या घरात असताना बाहेरूनच विचारलं. मायनस नेहमीप्रमाणे सांगितलं भाऊ वाटून या. काही एकी होती भावांची. तो काळ वेगळा होता बरं. मला फक्त भावांची एकी सांगायची आहे. नामदेवराय 14 जणांच्या एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रवर्तक आहे. आता काळ बदलला. आता हम दो हमारे दो और बुड्ढा बुड्ढी फेक दो. टिकोबा टिकोबाई नि ठोबा रुकमाई. बायोटाट्यामध्ये आता एक नवीन एक ऍड झाली. एक अट कलर उंची गोत्र आणि एक शेवटची अट टाकलेली. आता सासू मेलेली असावी. इतका काळ बदलला. ते नामदेवराय भगवंताकडे मागताय. 4 युगापासून भगवंताच्या सोबत आहे. एकाही युगामध्ये भगवंताची साथ नामदेवरायांनी सोडली नाही. त्रेता त्रेता द्वापार कली 4 युग. परा पश्यंती मध्यमा वेखरी 4 वाण्या. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण 4 देह. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्ण. ब्रह्मचारी ग्रस्ताश्रम वानप्रस्थ संन्यास 4 आश्रम. ज्ञानेश्वरी 4 लोक आहे. अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. कबीर निर्णय ग्रंथा 4 लोक आहे. हैवान शैतान इन्सान आणि भगवान. व्यवहारात 4 लोक आहे. कंजूस मग खिचूस उदार आणि दाता. हैवान शैतान इंसान भगवान. जो गलती करे उसे इंसान कहते हैं. जो गलती ही ना करे उसे भगवान कहते हैं. जो गलती करने पर माफ कर दे उसे संत कहते हैं. गलती के ऊपर गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं. और पाकिस्तान की हर गलती माफ करे उसे हिंदुस्तान कहते हैं. 47 पासून तेच चालू आहे ना. जानदेवनं जानदेवनं जानदेव. अरे किती दिवस जानदेवनं. आम्हाला शिकवणूक अशी दिली. एका गालात मारले की दुसरा गाल पुढे करायचा. पण मी असं म्हणतो गाल 2च आहे ना. इकडेही मारले इकडेही मारली की मग पुढचं सांगण्यात आलं. तिसरी जर वाजवली तर मग मात्र समोरच्याचं गालफड सुजवावं असा नियम आहे त्याच्या पुढचा. एक खाली ठीक आहे. हैवान इंसान शैतान भगवान 4 युग आहेत. त्रेता त्रेता द्वापार कली. पहिल्या युगामध्ये भगवान नरसिंह होते. अनेक अटी होत्या भगवंताचा अवतार घेण्यासाठी. देव अवतार घेतो. जब जब होवे धर्म की हानि बाढ़वु असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राजा राम राम राम
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता जय रघुनंदन जय घनश्याम पतित पावन सीता राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम हो राजा राम 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 सीता राम राम देव अवतार घेतो धर्मरक्षणासाठी. देवाच्या अवताराचं वर्गीकरण शास्त्रकार सांगतात. दो जलचर दो भूचर दो विप्र दो राजा बुद्ध कलंकी भक्त जनों के काजा. दोन जलचर अवतार देवाचे. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. कोणकोणते? कासव आणि मत्स्य. दो भूचर, एक वराह. वराह भगवान आहे ना. त्वं देवे देवराय नमस्तान विचित वृत्तास्नमस्तुभ्यं पापात्मन प्रणाशय नमो हिरण्यगर्भाय नम जगदात्मने असं म्हटलेलं आहे भागवतकारांनी. वराह अवतार भूचर आहे, जमिनीवरती राहणारे. आणि एक आहे नरसिंह अवतार, अलौकिक अवतार आहे भगवंताचा. देवाला हिरण्यकश्यपूला मारण्याकरता तो अवतार घ्यावा लागला. हिरण्यकश्यपू नास्तिक होता, पण पोरग आस्तिक जन्माला आलं. काय कारण होतो? धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय हो नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली हो धन्य त्याची माय प्रसवली नारायण गाय धन्य त्याची माय प्रसवली. काय गंमत आहे बघा. लेकराने प्रपंचात जर तरक्की केली तर बापाची किंमत वाढते. ध्यान देऊ नाही का? प्रापंचिक भौतिक प्रगती केली तर बापाची किंमत वाढते. आणि जर आध्यात्मिक प्रगती झाली तर आईची किंमत वाढते. मी नाही म्हणत, नाथबाबा म्हणतात. पवित्र ते कुळ पावन तो देश. हातुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. पवित्र ते कुळ धन्य त्याची माय, नाथबाबा म्हणतात. हरिमुखी गाय ज्यांनी ज्यांनी आध्यात्मिक उन्नती साधली त्यांच्या आईला धन्यवाद देण्यात आलेले आहे. भगवंतानं ज्ञानोबारायांच्या वडिलांना धन्यवाद नाही दिली. धन्य जियेची कुशी ज्ञानदेव जन्मले. भगवान माता रुक्मिणीला सांगतात, देव म्हणे रुक्मिणी फक्त आईला धन्यवाद आहे. हा सगळ्या संतांनी आईलाच मोठेपण दिलेले. पहा तुम्ही कोणतंही प्रमाण घ्या. ज्ञानोबा काय म्हणतात? कवणाचे माये बाप, धन्य माता पिता, धन्य त्याची माता, माये जगन्नाथ. सगळ्या संतांनी आईला धन्यवाद दिलेत. पण नामदेव राय म्हणतायत की प्रल्हादाच्या आईला धन्यवाद का? तर तिने गर्भसंस्कार चांगले त्याच्यावरती टाकले. 16 संस्कार होते, 14 गेले, 2च उरले. आता संस्कारच राहिले नाही. संपत्ती, संतती आणि संस्कृती या तिन्ही गोष्टी संस्कारावरती अवलंबून आहेत. संस्कार उरले कुठे? संस्काराबद्दल कोणाला सोयरसुतक उरलं नाहीये. संस्कार टिकले पाहिजे असं कोणाला वाटतही नाहीये. आणि ज्यांना वाटतं ती वारकरी संप्रदायाचे सगळे अनुयायी आहेत. विठाला विठाला जुनं ते सोनं म्हटलंय ते उगीच नाही. लोकांना शेवटी पुन्हा जुन्यावरती जावं लागणार आहे. मधल्या काळामध्ये आली बेलबाटम, आली
कोणत्या आले आपण वापरलं त्यामुळे ते लक्षात येत नाही. नॅरो आली, बेल बॅटम आली, ते रस्ता झाडात चालायची, ती फपुटा उडवायची, ती मधला काढलाही चालला तो. आता कंटाळले लोक, आता नवरदेवच धोतर नेसून स्टेजवर यायला लागला. तुम्हाला जुन्या गोष्टींकडे यावंच लागेल. जुन्या काळामध्ये चपातीची चलती होती, म्हणजे तिला डिमांड खूप होतं. भाकरीला कोणी तोंड लावत नव्हतं, पण जुन्या काळात लोक भाकरी खायचे, निरोगी राहायचे. आता डॉक्टर सांगतात चपाती तुला जरा सारखी, चपाती खाऊच नको. तुम्हाला जुन्या गोष्टीकडेच यावं लागेल. भौतिक प्रगती किती केली, पैसा किती कमवला, किती तुम्ही त्या ठिकाणी नोटा कमवल्या, तरी तुम्हाला अध्यात्माशिवाय पर्याय नाही. अजिबात नाही माय बाप, बिलकुल नाही. आईला धन्यवाद एवढ्यासाठी आहे, गर्भसंस्कार धन्य त्याची माय प्रसवली. आईने संस्कार घातले होते. तसे ते 4 भाऊ होते, राध, सुरराध, अनुराध आणि प्रल्हाद. बाप नास्तिक होता, पण आईचे गर्भसंस्कार, गर्भाची आवडी मातेचा डोहाळा. गर्भाला जी आवड असते त्याच्या मायला डोहाळे लागतात. प्रभू रामचंद्राच्या मातेला डोहाळे लागले होते. आणि रे धनुष्य मारीना रावणा लंका विभीषणा, देवकी मातेला डोहाळे होते. यदा यदा ही धर्मस्य. जिजाबाईंना सुद्धा डोहाळे लागले होते. किल्लेदाराच्या बायकोने विचारलं होतं लक्ष्मीबाईने, जिजाऊ तुम्हाला काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं, कुठे हिंडावंसं वाटतं, कुठे फिरावंसं वाटतं. तर जिजाबाईंनी सांगितलं होतं आम्हासी वाटतं ते वाघावर बैसावे. जिजाबाईंचे डोहाळे आऊसाहेब म्हणायचे आम्हासी वाटतं ते वाघावर बैसावे. आताही डोहाळे पण थोडेसे वेगळे आहेत. आम्हासी वाटतं ते मुलतान मातीचे ढेकळं खावेत. ढेकळं खाऊन राजा जन्माला येत नाही, डेबरे पोरं जन्माला येतात. डेबरे. मी मुलतान मातीबद्दल जास्त बोलणार नाही. अण्णा तुमचं किराणा दुकान आहे, काय रिकामी काम करता. आऊसाहेबांचे डोहाळे होते ते. कयादुलाचे डोहाळे झाले ते नारदाच्या आश्रमाचा परिणाम होता. बाळ जन्माला आलं, भगवत नामचिंतन करायचे. बापानं लेकराला मारण्याकरता, स्वतःचा युगो जपण्याकरता, प्रल्हादाला मारण्याकरता त्याने 11 प्रयोग केले. 11. जाको राके सैया मार सके ना कोई, बाल न बाका होई जब सारा जग बैरी होई. देव राखी त्याला मारेल कोण मुळे काटा हिंडता. एक म्हणे मराठी, देव तारी त्याला कोण, पण जो हातोपाई मरी त्याला देव काही करी. तुकोबरायांचं प्रमाणे तुका म्हणे बुडे बांधोनी दगड, तेथे काय कोळ धावायचे. तुकोबराय म्हणतात जो पोटाला दगड बांधून उडी मारतो त्याला वाचवण्यात अर्थ नाही ना. 11 प्रयोग केले. शेवटी विचारलं तुझा देव कुठे, यहाँ वहाँ जहाँ तहा मत पुछो काका. कणकण में भगवान देव नटला, नाना परी भरून उरला चरा. जे दुधामध्ये जसे लोणी तसा देव चक्रपाणी. देव सगळ्या ठिकाणी आहे. सर्व घटीराम विठ्ठल जडी स्थळी भरला, नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठल जडी जडी भरला, नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. देव नाही अशी कोणती जागा आहे हो. मंदिरात भजनी मंडळ भजन करत होतं. अनेक माणूस भजन ऐकायला आला, वरांड्यावर बसला आणि बिडी पेटवली. विनेकराच्या तोंडावर धूर फेकायचा. इतके क्वालिटीचे चांगले लोक असतात बरं. एक भजने खावडला म्हणले मूर्ख आहे का तू, तुला अक्कल, तुला डोकं, तुला वर समजला आहे का. म्हणले काय झालं. अरे म्हणलं मंदिरात बिडी पितो देवास ना, तुला लाज नाही वाटत. हे घेतून. अरे म्हणलं मग पिऊ कुठे. म्हणले मंदिराच्या खाली उतर. मला सांगा देव फक्त मंदिरातच आहे का हो. मला वाटतं ते भावगीत आहे. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालय, देव चोरोनी याने, ऐसे कोणाचे पुण्य. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालय.
देव नाही अशी कोणती जागा जगात शिल्लक नाही. तो नाही ठावायचा उरलाचे कवन, तो नाही ठावायचा उरलाचे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, ओ सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, तो नाही ठाव तो नाही ठाव उरलाचे कवन, सर्वत्र सर्वत्र गगन जैसे, ओ सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. तो नाही ऐसा ठाव. भगवान नाही असं कोणती जागा आहे हो, कोणते ठिकाण आहे? सगळ्या ठिकाणी परमात्मा नटलेला आहे. देव नटला नाना भरो निवरला चराचरी. मग तो आहे कसा? दुधामध्ये जसा लोणी तसा देव चक्र पाणी. दुधात लोणी आहे, डायरेक्ट दुधात हात घातला की लोणी येतं की? माऊली सांगतात त्याची प्रक्रिया आहे. मंथोनी ते तापवावं लागतं, थंड होऊ द्यावं लागतं, त्याच्यात विरजन घालावं लागतं, त्याला पुन्हा पडू द्यावं लागतं, नंतर त्याचं दही बनतं. मग दह्याचं घुसडण करावं लागतं, त्याच्यात थंड पाणी कधी घालायचं, गरम पाणी कधी घालायचं याचं ज्ञान लागतं. नंतर घुसडण केल्यावर लोणी येतं, त्या लोण्याला तापवावं लागतं. तापवलं की त्याच्यातून त्या ठिकाणी मग तूप हाती येतं. तसं परमात्मा कणा कणात आहे पण सापडत नाही. आणि जर सापडला असता लोकांनी बांधून ठोकला असता. देव दिसत नाही तेच बरं आहे महाराज. नाही तर लोक देवाला प्रचाराला घेऊन फिरले असते. चाल बैस गाडीच्या टापावरती चाल कर आपला प्रचार. त्या शिवजयंतीला मी जोरात कीर्तन केलं. अण्णा राजे पुन्हा जन्माला या असं म्हटलं. रात्री तसं स्वप्न पडलं मला. मी जोरात म्हटलं राजे पुन्हा जन्माला या. आणि महाराज आले ना महाराज स्वप्नात. मला म्हणे समाधान उठ. ते तलवार पाहिली मी घाबरलो. बरी ती म्यानमध्येच होती. महाराज म्हणले उठ. म्हणलं का रे काय घोषणा देतात कीर्तनात? म्हटलं राजे पुन्हा जन्माला या. म्हणले येतो सकाळी. म्हटलं नका येऊ. तुम्ही तेव्हा आले तेव्हा डोक्यावर पदर घेणाऱ्या जिजाबाई होत्या. आता नका घेऊ. नका 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 नका. एक सांगू का राजे, खरंच नका घेऊ. तेव्हा तुमच्यावरती जीव ओवाळून टाकणाऱ्या लोकांची एक भली मोठी फळी होती. तेव्हा निष्ठावंतांची फळी होती. बस मला इतकं सांगायचं. विठाला विठाला विठ्ठल. सध्या निष्ठा तसं टोमॅटो सॉस सारखा चालू हो. कधी पावड्याला, कधी कचोरीला, कधी समोशाला. नाहीच काही भेटलं तर चपातीला का होईना खालून वरून टोमॅटो सॉस. जाऊ द्या. मायबाप नामदेवरायांचेच त्या ठिकाणी पहिला अवतार सांगतोय. बाप नास्तिक होता, आईचे संस्कार चांगले होते, बाळ सात्विक जन्माला आलं. बापानं 11 प्रयोग केले. शेवटी ईश्वराची दोरी पक्की होती, काही झालं नाही. खांबावरील लात मारली दुर्जनी स्तंभी नारायण प्रकट. भगवान प्रकट झाले. आणि मग भगवान प्रकट झाले. नामदेवराय सांगतात देव प्रकट झाले. देवाचं ते अक्राड विक्राड रूप पाहिलं. देवाच्या पुढे जाण्याची कोणाचीच हिंमत होईना. बरं सगळे पाहायला आले होते, पुढे जायची हिंमत कोणाचीच होईना. कोण जाईल? तो फेच्या तोंडी तो बाबा गुरु राहायचा. शेवटी ब्रह्मदेवाने विचार केला हा बाबा कोणाचाच ऐकणार नाही. तसं माणूस कोणाचंच ऐकत नाही. तपी तपी संन्यासी, बैरागी, कीर्तनकार, भागवतकार, रामायणकार, ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ माणूस कोणाचंच ऐकत नाही. पण तारीख आहे ही तारीख महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी तारीख आहे. काय घडलं? 10 नोव्हेंबर 1659 अफजल्या मारल्या गेला.
10 नोव्हेंबर 1659 या दिवशी अफजल खानाचा कोथळा महाराजांनी बाहेर काढला. सईबाई आजारी आहेत. शंभूराजे 2 वर्षाचे. 14 मे 1657 पुरंदरावरती जन्म आहे. महाराज 2 वर्षाचे. सईबाईंची तब्येत बरी नाही. अफजल खान स्वराज्यावर चालून आला. तुळजापूर फोडल्या गेलं. पंढरपूरून निघाला. मंगळवेढ्याच्या मार्गे त्या ठिकाणी तो निघाला. वाईला आला आणि आता प्रतापगडाच्या पायथ्याजवळ त्याला बोलवायचंय. त्याने तळ ठोकलेला आहे. महाराजांना जायचंय. शेवटची भेट आपल्या प्रिय पत्नीची, आपल्या लाडक्या राणी साहेबांची घ्यायला महाराज गेलेत. सईबाई कृश झाल्या होत्या. तब्येत खंगली होती. श्वास बोलताना धाप लागत होती. डोळ्याच्या खालचे वर्तुळ काळे पडले होते. चेहरा फिकट पडला होता. महाराज मंचकावर जाऊन बसले. सईबाईंचा थरथरणारा हात महाराजांनी आपल्या हातात घेतला. एक लक्षात ठेवा, माणसाच्या जीवनात 2 नाते फार नाजूक आहेत आणि हे दोघी नाते हँडल करताना जीवाची दमछाक होते. एक नातं एक आईचं आणि एक आहे पत्नीचं. सईचा निरोप घेताना महाराजांच्या जीवाची घालमेल होत होती. शंभूराजे येऊन बिलगले, आबासाहेब आम्ही सुद्धा येणार. म्हणले नाही बाळराजे, स्वराज्याला धाकलं धनी पाहिजे. महाराज निघालेत. आऊसाहेबांना नमस्कार केला. मागे वळलेत. तितक्यात त्या ठिकाणी जिजाबाईंनी सांगितलं, शोभा आम्हाला तुमच्याकडे काही मागायचं आहे. मागता आलं पाहिजे. शोभा मला तुझ्याकडे काही मागायचं आहे. महाराजांनी म्हणावं मागाई साहेब. शोभा ज्याला भेटायला जात आहेत त्याने तुमच्या आबासाहेबांच्या हातापायात बेड्या टाकल्या होत्या. तुमच्या बापाचा त्यांनी अपमान केला होता आणि तुमचे धाकटे बंधू संभाजी यांची कनकगिरीच्या वेड्यात त्याने हत्या केली होती. आमची एकच मागणी आहे, तेवढं खानाचं मुंडकं कापून आम्हाला सुपूर्द करा. अशी मागणी मागणारी माय जिजाबाई नंतर झालीच नाही. आपली माय अरे बापरे बापरे बापरे. तिच्यातल्या त्यात ते एकटं पाहिजे, विचारायलाच नको. आमची वृत्ती कंजेस्टेड झाली, नॅरो माइंड झालोय आम्ही. सध्या परिस्थिती अशी हम दो हमारे दो. त्याच्या पलीकडे माझा बाल्या माझी बाली आणि 10 वायदाची खोली. याच्या पलीकडे आम्ही बाहेर पडायच्या मनस्थितीतच नाही आहे. महाराज निघालेत. जे जाऊन तुळजा भवानीला पदर पसरून विनंती केली की माझं लेकरू स्वराज्याचा संसार थाटायला निघालेला आहे. माय सबंध महाराष्ट्राचा संसार सुखी बाबा म्हणून माझं लेकरू स्वतःच्या संसारावरती तुळशी पत्र ठेवून निघालेलं आहे. तुला पदर पसरून एकच विनंती आहे, बया दारू घड बया दारू घड बया दारू घड बया दारू घड 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 दारू घड बया दारू घड. स्वराज्याचा संसार सजवायला निघालेलं माझं लेकरू, ज्याने आयुष्यभर जगदंबेचा पोत नाचवला, तुझा भोप्या म्हणून त्याने आयुष्यभर तुझी सेवा केली. माय माझ्या लेकराच्या पाठीशी उभी राहा. माझं लेकरू आयुष्यभर तुझं गोंधळी बनून राहिलं. 10 नोव्हेंबर 1659 दुपारची वेळ आहे. नियतीला सुद्धा ठाऊक नाही. चित्रगुप्ताची लेखणी थांबली. त्या घडीत काय होणार सांगता येत नाही. त्या मगर मिठीमध्ये, काळाच्या मिठीमध्ये महाराज सामावल्या गेले. क्षणभर काळ सुद्धा थांबला, थबकला. महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. विजयाच्या तोफा उडवल्या गेल्या. संभाजी कावजी कोंढावळकर यांनी अफजल खानाचं मुंडकं कापलं, सोन्याच्या परातीत टाकलं, रेशमी वस्त्रात गुंडाळलं आणि राजगडावरती राजमाता राष्ट्रमाता जिजाबाईंच्या चरणी सुपूर्द केलं. आणि आऊसाहेबांना कलिता पाठवलं, आऊसाहेब तुमची मागणी होती अफजल्याचं मुंडकं कापून पाठवा, तुमची मागणी पूर्ण केलेली आहे. तुमच्या भेटीसाठी त्याचं मस्तक पाठवलेलं आहे. जिजाबाई साहेबांनी राजगडाच्या उजव्या कोनाळ्यात त्याचं मुंडकं बसवलं. महाराजांनी स्वराज्याची त्या ठिकाणी विजयाची पताका, तिथून जी घोडदौड सुरू झाली 11 नोव्हेंबर 1659. पुढच्या 11 दिवसामध्ये अंबाबाईचं कोल्हापूर
350 वर्षानंतर मुक्त झालं आणि मावळ्यांनी कोल्हापुरामध्ये त्या ठिकाणी चिंतन सुरू केलं. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही देवीच्या गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी देवीचे गोंधळी, आम्ही आंब्याच्या गोंधळी, आम्ही शिवाच्या गोंधळी, शिवाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याच्या गोंधळी. हा शिवाचे गोंधळी आंब्याचे गोंधळी, शिवाचे गोंधळी आंब्याचे गोंधळी. 10-5 घाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ, 10-5 घाला जेऊ तुमच्या गोंधळाला येऊ. काम क्रोध बकरा मारा बुजू रखमाईच्या वरा, रखमाईच्या वरा. जिथं विठूच्या रावळा छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षा वयासाठी, धर्मासाठी, धर्मरक्षणासाठी यतो धर्म ततो जया. हा धर्म रक्षती रक्षिता. बऱ्याच लोकांना अशी शंका आहे की महाराज शिवाजी महाराज कीर्तनातला विषय आहे का? भल्या माणसा ते होते म्हणूनच आज सप्ते होत आहेत. जर राजे नसते तर गोल टोप्या डोक्यावरती आल्या असत्या. एवढी जरी कळलं तरी लई झालं, एवढं जरी समजलं तरी खूप झालं. जर जिजाऊ आईसाहेब जन्माला आल्या नसत्या, छत्रपतींनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली नसती आणि धर्मवीर शंभूराजांनी त्याच्यावरती आपल्या रक्ताचं सिंचन केलं नसतं तर माझ्या डोक्यावर हा भगवान नसता आणि तुम्ही काही कीर्तनात येऊन बसले नसते. एवढी जरी जाणीव शंका उपस्थित करणाऱ्यांना झाली, मला वाटतं जो हिंदू आहे तो तर शंका करणारच नाही, पण मग शंका येऊ शकते. शंका त्यालाच येऊ शकते ज्याच्याबद्दल शंका आहे. शंका त्यालाच येऊ शकते ज्याच्याबद्दल शंका आहे. मायबाप. आणि मला तरी असं वाटतं की महाराजांचं नाव घेतल्याशिवाय कीर्तन नाही, कुठलीही धार्मिक विधी अपूर्ण आहे. मी 5 मार्च 6 हैदराबाद, 5 मी शंभूराजांच्या समाधीस्थळी कीर्तन होतं वढूला, जिथे औरंगजेबाने महाराजांचे तुकडे करून फेकले होते शंभू महाराजांचे. त्या गावातले वीर शिवले पाटील आणि त्यांची पत्नी पद्मावती शिवले पाटील या दोघं नवरा बायकोनी ते तुकडे गोळा करून रात्री महाराजांना अग्निडाग दिला होता. कारण औरंगजेबाचे स्ट्रिक्ट वॉर्निंग होती, जो महाराजांचे अंत्यसंस्कार करेल त्याची सगळी खानदान मारल्या जाईल. कधीतरी पुण्याला गेला तर शंभूराजांच्या समाधीवरती डोकं टेकवा. माय बापा एकच वाक्य सांगेल आणि थांबेल. ज्योतिर्लिंग किती आहेत? 14 की 12? 12च ना. मायका ते 12 ज्योतिर्लिंग शाबूत ठेवण्याकरता 2 ज्योतिर्लिंग, एक छत्रपती शिवराय आणि एक छत्रपती संभाजी महाराज, हे दोघं जर नसते तर 12 ज्योतिर्लिंग राहिलेच नसते. म्हणून त्या 12साठी या दोघांचं त्या ठिकाणी बलिदान आहे मायबापा हो. आणि आईसाहेबांची मागणी जी होती राजांकडे ती राजांनी पूर्ण केली. अशा अनेक शूरांच्या वीरांच्या इतिहासातल्या पौराणिक कथा आहेत की ज्यांनी भगवंताकडे देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी आणि समाजासाठी मागणी मागितली. मी आज तुमच्याकडे आलो, मी देवाकडे एकच मागणी मागेल, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा. देवा, जे तुझं एवढं मोठं कार्य करताय, रात्रंदिवस भगवंताचं भगवत कार्य करताय, त्या मंडपामध्ये जी तरुण मंडळी आहेत, जी वयस्कर मंडळी आहेत, जे पहाऱ्या देत आहेत, अन्नदान करतायत, कीर्तनाच्या सेवा घेत आहेत, इथे जे जे सेवा करतायत, बस तुझ्याकडे एकच विनंती आहे, उपेक्षो नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर. लाईटचं माझं तसं जुन्या काळापासून वैरत्व आहे. एकदा तरी कीर्तनात लाईट जाते आपल्या.
हे रेकॉर्ड आहे आपलं 21 वर्षाचं. कधी कधी मला पेच पडतो. आई होती तेव्हा अण्णा, मी एकदा विचारत म्हणलं आई काय प्रॉब्लेम आहे का, माझ्या कीर्तनातच लाईट जाते. माय म्हणे भाऊ तुझा जन्मच लोड शेटिंग मध्ये झाला आहे. मायबाप माणूस कोणाचाच ऐकत नाही, पण एका व्यक्तीचं ऐकल्याशिवाय राहत. कोण असेल बरं ती व्यक्ती? लोकांनी सगळ्यांचे नाव बदलवले गणेश महाराज. बापाला डॅड म्हणायला लागले लोक, आईला मॉम, भावाला ब्रो, बहिणीला सिस. बापाचा डॅड झाला, माईची मम्मी झाली, भावाचा ब्रो झाला, बायकोची सीस झाली, माफ करा बहिणीची सीस झाली, बहिणी सिस्टरची सीस केली. पण बायकोचं नाव आजपर्यंत कोणीच बदलवलं नाही, त्या नावाची छेडछाड कोणीच केली नाही. असं कधी झालं का बापाचा डॅड झाला वा तर बायकोचा बोका झाला, असं कधी झालं का? तिथे कोणाची डेअरिंग झाली नाही. तसं भगवंताला वाटलं ब्रह्मदेवाला की देव कोणाचाच ऐकणार नाही, पण माता लक्ष्मीचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. माता लक्ष्मीला सांगितलं माय देवाला समजवा, मालकाला समजावा जरा. लक्ष्मीला वाटलं आपली बिनविरोध निवड झाली, ती बी 2 पावलं पुढे सरकली. देवानं अशी डरकाडी फोडली, जी गेली अजून वैकुंठातून परत आली. शेवटी भगवान ब्रह्मदेवानं सांगितलं बरं बायकोच ऐकत नाही, कोण आहे बोटवरती करा बरं. चॅलेंज, आपलं चॅलेंज. तुम्ही फक्त बोटवरती करा. तुमचा पुतळाच बांधतो रामाच्या मंदिराच्या बाजूला. अहो तुमचं जाऊ द्या, आमची डेअरिंग होईना. राजानं दवंडी पेटवली गावात. ऐका, जो कोणी बायकोचं ऐकत नाही त्याचा सत्कार करायचा आहे. दुसऱ्या दिवशी सगळी रांग जमा झाली. राजाने सांगितलं जो ऐकतो त्याने एका रांगात उभे राहा, न ऐकणाऱ्याने दुसऱ्या रांगेत उभं राहा. ऐकणाऱ्यांची रांग बदनापूरच्या पुढे निघून गेली. न ऐकणाऱ्यांच्या रांगेत कोणीच नव्हतं, एकच जाऊन उभा राहिला. राजा म्हणला लाज राखली होत, अख्ख्या गावात तू एकटा आहे की बायकोच आहे का? तो म्हणला हो असं कुठे म्हटलं मी. म्हटले मग न ऐकणाऱ्यांच्या रांगेत कसं का उभा राहिला? तो म्हणला महाराज घरून निघताना बायकोनं सांगितलं होतं जास्त गर्दीत घुसू नका, त्याच्यामुळे बाजूला उभा राहिलो. ब्रह्मदेवाने सांगितलं प्रल्हाद आप ही हो जो भगवान को शांत कर सकते हो. प्रल्हाद निघाले. खऱ्या प्रेमात भीती नाही, खऱ्या प्रेमात मागणी नाही, खऱ्या प्रेमात याचना नाही. खऱ्या प्रेमात भीती नसते, खऱ्या प्रेमात याचना नसते, आणि खऱ्या प्रेमामध्ये मायबाप मागणी पण नसते. प्रल्हाद गेलेत. देवानं सांगितलं प्रल्हादा मी प्रसन्न आहे, माग, मी आज तुझ्यावरती प्रसन्न आहे. प्रल्हाद सांगताय मन शांत झाले आहे तुझ्या दर्शनी, मन शांत झाले आहे तुझ्या दर्शनी. हो मन शांत झाले आहे तुझ्या दर्शनी, हो मन शांत झाले आहे तुझ्या दर्शनी. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही अन्य मागणे, मन शांत झाले आहे तुझ्या दर्शनी, मन शांत झाले आहे तुझ्या दर्शनी. मन शांत झाले आहे तुझ्या दर्शनी, हो मन शांत झाले आहे तुझ्या दर्शनी. तुझ्या दर्शन आता नाही देवा काही अन्य मागणे, मन शांत झाले आहे तुझ्या दर्शनी. काही नको म्हणले नाही असं नाही चालत, काहीतरी मागून घ्या. प्रल्हाद म्हणले देवा अरे खरंच नको मला काही. अहो म्हणले काहीतरी मागा.
प्रल्हादाने विनंती केली, देवा काही द्यावं असं वाटत असेल तर मी तुमच्याकडे एकच मागणी मागतो. हे देवा पै मागत, 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 देवा पै मागत, हे देवा पै मागत. चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित, वास गावा पंढरीचा, वास गावा पंढरीचा. चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. हेच देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित. चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित, चरण सेवा हेच देवा पै मागत, चरण सेवा खंडित. मागता आलं पाहिजे हो. मी सुरुवातीलाच बोललो होतो की मांगो उसी से जो दे खुशी से कहना किसी से. त्याच्याकडेच मागा जो कोणाला सांगणार नाही, सांगता नाही आलं पाहिजे. दोघं मित्र निघाले, एकाला जायचं सासरवडीला, दुसरा भेटला. अरे म्हणले चल तुझी सासरवडी बाजूलाच आहे. तो म्हणला मला अर्जंट काय. म्हणणे नाही नाही चल तू माझ्यासोबत. अरे म्हणले माझ्याकडे कपडे नाही. अरे म्हणले माझ्या बॅगमध्ये 2-3 ड्रेस आहे, एक ड्रेस तू घाल चल. अरे म्हणले नाही. अरे म्हणले तू चाल माझ्यासोबत. गेले, गावामध्ये गेले आणि सासरे भेटले. म्हणले का अचानक तुम्ही? तो म्हणला मी एकटाच येत होतो, पण मग हा रस्त्यात भेटला. याला मीच म्हटलं की चल सासरवाडीला. त्याच्याकडे कपडे सुद्धा नव्हते घालायला, मी माझे कपडे दिले त्याला. लाज घालायचे काम आहे की नाही. मांगो उसी से जो दे खुशी से. दानाचा नियम असा आहे, या हाताने दान केलं तर या हाताला कळता कामा नये. आमच्या गावात आमच्या मंदिरात पंखे बसवले, एकानं 4-5 पंखे बसवले, गरम व्हायचं. आमचं आणि तुमचं टेम्परेचर 4-5 सेल्सिअसचा फरक आहे. तुमचं 34 असेल, आमचं 38 राहतं. तसे आमचे लोक लय तापटी, उष्णताच तितकी भयानक. पंखे लावले. मागच्या आठवड्यात टेम्परेचर गेलं होतं 47. आम्ही एकादशीला भजन करायला बसलो. ज्याने पंखे दिले होते तो आला पटन बंद केलं. त्याला म्हटलं का बंद का बरं केलं? मी दिले म्हणे ते. अरे तर तू दिले ते हवा द्यायलाच दिले ना, बंद का बरं केलं? काय म्हणे महाराज त्या पात्यांवरती माझं नाव आहे, फिरताना दिसत नाही, आता वाचून घ्या चालू कर. दान आहे. अरे 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 लोक करोडो रुपये दान करतात, तपासणी लागत हो. माय बापा हो, कळता कामा नये. महाराज म्हणतात हेच देवा पै मागत, चरण सेवा खंडित. तुझ्या चरणाची सेवा अखंडित पाहिजे. तुझ मागणे ते देवा हो, आम्हा तुझी चरण सेवा, आम्हा तुझी चरण सेवा, आम्हा तुझी चरण सेवा. तुझ मागता सेवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा. फक्त भगवंताची चरण सेवा मागितलेली आहे. काय चरण सेवा मागितली एका वाक्यात सांगून जाईल. देवाच्या चरणांमध्ये असं काय? देवाच्या चरणात लक्ष्मी आहे, पाय लक्ष्मीच्या हाती. मी रोज कीर्तनात सांगतोय तो विषय. माझ्या मातांना विचारतो तुम्ही भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय ना?
कशावर झोपलाय देव? शेष नागावर. देवाच्या पायाजवळ कोण आहे? काय करते ती? हा काय करते लक्ष्मी? हा फोटो पाहिला की आपल्याला काय सुचवतो? ज्या घरात मालकाच्या पायांची सेवा होती त्या घरात लक्ष्मी नांदते. मी असंच सांगितलं कीर्तनात. रोज मालकाच्या पायाची सेवा झाली पाहिजे. एक बाई उभी राहिली म्हणली, महाराज पाय बी तर चांगले पाहिजे. बंदच पडलो, मला उमजेच ना पुढे काय बोललो. ती माय म्हणली आपण पाया पडायचं ना आपल्याच कपडाला घाण लागायची. पाय बी तर चांगले पाहिजे. रविवारी बुधवारी तर पाय गटराशिवाय थांबत नाही. मग काय करायचं? विठाला माता लक्ष्मी, माय बाप, माता लक्ष्मीची कृपा त्या ठिकाणी. ती त्या चरणांची सेवा करते. सगळ्या जगाचं धुणार, जे सगळ्या जगाचं पाप जिथे धुतल्या जातं ती माता गंगा आहे. धर्मशास्त्र सांगतं की गंगेत स्नान केलं की पाप जातं. फक्त कळत नकळत केलेले पाप धुतल्या जातात, जाणून बुजून केलेले धुतल्या जात नाही. तसं जर असतं 365 पैकी 360 कंटिन्यू पाप केलं असतं आणि शेवटचे 5 दिवस नुसत्या डुबक्या मारून आले असते. तन को धोया मगर मन को धोया नहीं, फिर गंगा नहाने से क्या पाया. गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते हुए ये ख्याल आ गया. तन को धोया मगर मन को धोया नहीं, फिर गंगा नहाने क्या पाया. साबण लावला की फक्त अंगाचा मळ जातो, मनाचं काय? जसं शरीराचा एक स्त्र निघतो तसा मनाचा बी एक स्त्र निघायला पाहिजे होता. मग कळाला असतं आपल्याबद्दल समोरच्याचं काय मत आहे. नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, नाही नाही निर्मळ जीवन काय करेल साबण. आमचा भाचा सुनील तो लावणे मामा तो चेहरा दिवसेंदिवस काळा पडत चालला म्हणे. नवीन साबण आला म्हणे मार्केटला, आयुर्वेदिक आहे, मुंबईनं आणला आहे. ते आमचे एक सर आहे, त्यांनी म्हणले हा साबण वापर 7 दिवसात तू गोरा पडशील म्हणे. मी असा लावला तो 3 हप्ते मी पहिल्यापेक्षा जास्त काळा पडलो. बदल होत नाही. तैसे निर्मळ चित्त नाही तेथे साबण करेल काही काही फायदा होत नाही. माझ्या बाप तीर्थी गेलेल्याची खून नाही पालटले अवगुण. जर बदलच होत नसेल, परमार्थ करून जर तुमच्यात बदल होत नसेल तर परमार्थ करून फायदा नाही ना. हरिमुखे म्हणा कडब्याची पेंडी चोरा नाही ना, नाही जमत ते अजिबात नाही, बिलकुल. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी हे नियम आहे, हा प्रोटोकॉल आहे, हा दंडक आहे. विठाला विठाला भगवंताच्या चरणातून गंगा निघालेली आहे. जी गंगा जगाचं पाप नष्ट करते. गंगा पापम शशी तापम दैन्य कल्पस्तरुस्तता. जी गंगा पापाचा नाश करते ती गंगा भगवंताच्या चरणातून निघाली. त्याच्या चरणातून निघालेली गंगा जर जगाचं पाप धुते, ते चरण किती पवित्र असतील. म्हणून तुझी चरण सेवा अखंड. त्रेता संपलं, त्रेता
राम अवतारामध्ये हे अंगद झालेत. अंगदाच्या बापाला देवानंच मारलं होतं. रावणानं फोडाफोडीचं राजकारण करून पाहिलं. हा प्रकार आजकालचा नाही. रावणानं त्याला सांगितलं, तुम्ही बावळट मूर्ख आहे, तू तुझ्या बापाला मारलं त्याने, तू त्याची साथ देतोय, ये माझ्याकडे. अरे ये, तुला मी किष्किंधेचं राज्य देतो. त्याने सांगितलं माझा बाप चुकला होता, माझ्या बापाला त्याच्या कर्माचे फळ भेटले होते. रावणा, तू काही मला ज्ञान शिकवू नको, आणि तू किती क्वालिटीचा आहे मला माहिती आहे. तू माझ्या बापाच्या वाट्याला गेला होता, माझ्या बापाने 6 महिने तुला कोंडून ठेवलं होतं, तुला आठवतं का? रावण एवढा भयानक होता, 33 कोटी देव त्याच्या ताब्यात होते, पण रावणाला 6 महिने 2 वेळा अजामीन पात्र कोंडून ठेवलं होतं. बरं, 6 महिने एकदा सहस्रार्जुनाने आणि एकदा बालीने, या दोघांनी त्यात म्हणजे 6 महिन्याचे 2 ट्रेनिंग कोर्स झालेत रावणाचे. अंगदानं खूप मोठं कार्य केलं. रावणाला त्या ठिकाणी धडा शिकवला, मुकुट उडवला. भगवान अंगदावर प्रसन्न झाले. अंगदाला विचारलं, मागा हेची देवा पै मागत, चरण सेवा खंडित. पुढच्या अवतारामध्ये भगवान कृष्ण झालेत. त्यांचा चुलत भाऊ यादवांचा त्या ठिकाणी असणारा अत्यंत त्या ठिकाणी पवित्र ब्रह्मज्ञानी उद्धव, तेच प्रल्हाद, तेच अंगद, तेच उद्धव. भगवंतानं उद्धवाला सांगितलं, उद्धवा सांत्वन कर जा. उद्धव मोहे ब्रज विसरत नाही, उद्धव मोहे ब्रज विसरत नाही. उद्धवाने सांगितलं, वा देवा, परमपिता परमेश्वराला त्या ठिकाणी आठवण येते, निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूपाला त्या ठिकाणी आठवण येते. हा कुठला प्रकार आहे? भगवंतानं उद्धवाला गोपींचं सांत्वन करायला पाठवलं. उद्धवाला वाटलं मी प्रकांड पंडित, मी एवढा ज्ञानी, मी वेदांत सांगणारा, आणि त्या अज्ञानी लोकांना काय करणार? देवाने सांगितलं, भाऊ थोडं सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न कर. त्यांना माया ब्रह्म जीव शिव नाम रूप व्यष्टी समेष्टी परमेष्टी हे उच्च कोटीचे जाडे जाडे शब्द कळणार नाही. थोडं सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न कर. उद्धव मोठा तोऱ्यात गेला होता. आणि जेव्हा गोपीने उद्धवाला घेरला, मोहब्बत करके पछताए रे उद्धव तुमसे क्या कहना. काय सांगायचं तुला बाबा? उद्धव दूर जाकर भी उनसे दूर जा ना सके. काय सांगताय गोपी? उद्धव दूर जाकर भी उनसे दूर जा ना सके, कितने रोए कि किसी को बता ना सके, प्यार गुनाह ये तो समझ गए, काश कोई रोक लेता हमें ये गुनाह होने से पहले. आता आम्ही आमची चित्तवृत्ती त्याच्या चरणी समर्पित केली. उद्धवाची अशी जिरली. कबीर महाराज सांगता, कबीर कबीर क्या पुकारते जाओ यमुना तीर, एक एक गोपी की आंखों में बह गए कोट कबीर. गोपी कृष्ण लाली मेरे लाल की जित देखो तित लाल, लाली देखन मैं गई मैं भी हो गई लालम लाल. ऐसा रंग दे कि रंग नाही छूटे, धोबिया धोए चाहे सारी उमरिया, शाम पिया मोहे रंग दे चुनरिया, शाम पिया मोहे रंग दे चुनरिया, शाम पिया मोहे रंग दे चुनरिया. भगत सिंग राष्ट्र प्रेमाच्या रंगात रंगून गेले. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. भगत सिंग सांगताय, मी या राष्ट्रभक्तीमध्ये रंगून गेलो. एका चित्रपटात तो कवी सांगतो, रंग और नूर की बारात की सिरजू. हे सांगतात गोपी, लाली मेरे लाल की जित देखो तित लाल, अवघा रंग एक झाला. माय बापा त्या रंगामध्ये रंगून गेले. गोपींच्या रंगामध्ये उद्धवजी त्या ठिकाणी रंगून गेले. चला पुढे. उद्धवानं एवढं मोठं कार्य केलं. भगवान कृष्णाने सांगितलं, उद्धवा खूप मोठं कार्य केलं बाबा, माग तुला काय मागायचं. म्हणले आपलं तेच देवा, हेची देवा पै मागत. अहो म्हणले प्रत्येक युगामध्ये तेच मागत आले, हेची देवा पै मागत, दुसरं काही मागा. म्हणले मग ऐक, प्रत्येक युगात मागितलं हेची देवा पै मागत चरणसेवा अखंडित, पण ती चरणसेवा जर कलियुगामध्ये अखंडित मिळावी यासाठी दुसरी मागणी आहे. वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा,
सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा हरिदासा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा संग हरिदासाचा संत संग हरिदासाचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा कायमस्वरूपी वास रहिवास हा पंढरपुरामध्ये पाहिजे का नामा म्हणे तुझे नित्य कीर्तन गजरी स प्रेमाचे हेची मज घडू जन्मो जन्मांतरी वास द्यावा पंढरीचाच का ऐका पंढरीचे महिमान राऊळ तितके प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाना पंढरपुरात आधी रचिली पंढरी मग वैकुंठ भूनगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूरला लोहदंड तीर्थावरती दुपारच्या माध्यान्ह काळी जगातले सगळे तीर्थ दर्शनाला येतात हे पंढरपूरचं महिमान आहे मायबापाओ या जगतामध्ये स्वयंभू साकार आणि प्रत्यक्ष स्वरूपामध्ये भगवान परमात्मा भारताच्या 3 टप्प्यामध्ये आहे दक्षिण भारत मध्य भारत आणि उत्तर भारतात भगवान सगुण रूपामध्ये थांबलेला आहे दक्षिण भारतामध्ये भगवान गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा 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 व्यंकटरमणा गोविंदा 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 व्यंकटरमणा गोविंदा 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 व्यंकटरमणा गोविंदा भगवान तिरुमला डोंगरावरती असणारा भगवान तिरुपती बालाजी हे भगवंताचं सगुण रूप आहे हे दक्षिण भारतात आहे उत्तर भारतामध्ये वृंदावनामध्ये बाके बिहारीचा जो विग्रह आहे ते भगवंताचं सगुण साकार रूप आहे आणि मध्य भारतामध्ये पंढरपूरचा निळा पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा नेनो ब्रह्म मार्ग चुकले नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले उभे पंढरपुरासी आले भक्त पुंडलिके देखिले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तो हा विठोबा तो हा विटेवरे तो हा विठोबा हरी बोल नेनो ब्रह्म मार्ग चुकल उघडे पंढरपुरासी आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले नेनो ब्रह्म मार्ग चुकले पंढरपुरासी आले पंढरपूरचा भगवान पंढरीश्वर महात्मा म्हणून वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा संतांचे संगती स्वहिताकारणे संगती साधूचे संतन के संग लाग रे तेरी अच्छे बनेगी संगत करो ऊंचकी तो फिटे मन की आस संगत करो नीचकी तो अष्टप्रहर उपवास संगत चांगली पाहिजे वाईटाची संगत नको
कर्णासारखा उदार नाही, कर्णासारखा योद्धा नाही, कर्णासारखा लढवय्या नाही, कर्णासारखा सौंदर्यवान नाही. फक्त नालायकाच्या संगतीत गेला आणि आयुष्याचं मातेर करून बसला. जर कर्ण दुर्याच्या संगतीत गेला नसता, अर्जुन कुठेच लागत नव्हता हो कर्णाच्या पुढे. हे या बाबांना हा वरतून बी काढाय नातून बी काढाय. याने सगळे काळे 19 कपट केले त्याने महाभारतात 19. मग तुम्ही म्हणा का देवाने हे त्याच्या मागचं कारण सांगतो. आहे तुका म्हणे धर्म संस्थापन. भगवान कृष्णाची सत्याची व्याख्या अशी आहे, जगाच्या कल्याणासाठी खोटं बोललं तर ते खोटं नाही, ते सत्य असतं. धर्मरक्षणासाठी खोटं बोललं तर ते खोटं नाही मानलं जात, ते सत्यच असतं माय बापा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे जे 19 कपट त्याने केले त्याच्यातलं एकही कपट त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं नाही. एखादी उदाहरण द्या की त्याने स्वतःसाठी कुठे खोटं बोललं की कपट केलं? अजिबात नाही, बिलकुल नाही. हेच त्याचं श्रेष्ठत्व आहे माय बापा. आणि म्हणून भगवान कृष्ण सदैव पूजनीय आहे, सगळ्यांना पूजनीय, सगळ्या काळात पूजनीय माय बापा. मला हे सांगायचं होतं. वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदास. संतांची संगती मनोमार्गगती ज्ञानोबा सांगतात. संगतीची माहिती तेव्हाच कळते जेव्हा त्याचे दुष्परिणाम जाणवतात. भाकरची किंमत केव्हा? भूक लागल्यावर का पनीर पिझ्झा खाल्ल्यावर? भाकरची किंमत भूक लागल्यावर, थंड पाण्याची किंमत ताण लागल्यावर, पंख्याची किंमत लाईट गेल्यावर. विठाला विठाला उद्धवानं मागणी मागितली वासुदेवा पंढरीचा, म्हणून पुढचा अवतार नामदेवरायांचा पंढरपुरामध्ये. तसं नरसी नामदेव त्यांचं गाव हिंगोलीच्या जवळ. गेल्या वर्षी मला एक सेवा करणे सद्भाग्य तिथे लाभलं. महाराजांच्या जन्मस्थळी नरसी नामदेवला. पंढरपुरामध्ये सदैव त्या ठिकाणी त्यांनी वास केला. वासुदेवा पंढरीचा ही मागणी आहे. आणि सदा संग हरिदास. भगवंताने सांगितलं नामदेवराय तुम्ही हे सगळं मागताय, पण हे मागत असताना जन्म जर समजा ऊंच नीच एखाद्या, नामदेवराय म्हणले बाबा त्याचा विचार तू करू नको. जन्म होगा भलते याती, जन्म होगा भलते याती, याती जन्म होगा भलते याती, 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 जन्म होगा भलते याती. परिणाम को हरि बते परिणाम